कंठी राहू नाम अंगी भरून या प्रेम आईसे ध्यावे काही दान आलो पतित शरण संताचे पाय ठेवितो वेळोवेळा डोई आईसे ध्यावे काही दान आलो पतित शरण तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे आईसे ध्यावे काही दान आलो पतित शरण नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। आज आपल्या पवित्र आणि पावन भूमीत सालाबाद प्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह विश्वाचा आदिवीस चैतन्याचा गाभा अर्धनारी नटेश्वर सर्व संप्रदायाचं उत्पत्ती स्थान असे ह्या श्री संकेश्वराच्या या पावन भूमीत हा अलौकिक सोहळा संपन्न होता। गुणीजन टाळकरीत मस्त मृदंगाचार्य चांगले पेटी मास्टर आपण जाणकार सुज्ञ श्रोते आणि माझ्या माई मावल्या सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो। थोडासा आवाज बिघडलेला आहे, सर्दी वगैरे असा वयोगटाप्रमाणे हे सगळं होत। थोडा आवाज बिघडण्याची तेल वगैरे भांगारे ती पिवळ्या पाकिटात येते ती काय त्याचा पान नावाचं तेल फार सुंदर उन्हाळ्याचं पगळत नाही हिवाळ्याचं आळत नाही तिन्ही ऋतू समान जैसे का गगन तैसे हे पाम तेल जाण धनुर्धर असं हे निकृष्ट दर्जाचं उत्कृष्ट तेल आहे। अतिशय ते आम्हाला आम्ही ज्यांच्या घरी जेवायला वगैरे त्याने भरपूर वापर करायचा। महाराज एकदाच येतोय आणि पुन्हा कधीच आला नाही पाहिजे म्हणजे प्रयोग आहे सगळा असं त्यांचं प्रेम आहे हा भागव नाही। पाठीमाग चिरंजीवाने माऊलीच्या हा उपक्रम चांगला हाती घेऊन केलंय तर आमच्यासारखे विश्वास ठेवून त्यांनी हे काम साधरलंय। आमच्यातही काही माणसं विश्वासघात की काय करणार ते तरी काय करू शकत कधी कधी फाटो पडतात नळ बियारतात तुमच्याकडे काय म्हणतात नळा बेरणं वगैरे बेरणं फाट तसं सप्त्यात एक दोन महाराज न येणं म्हणजे नळा बियारला म्हणायचं असं घडत राहतं काय असं सगळं सारखं नसतं। काहींच्या काही अडचणी असतात काही सुख दुःख असतात कोणी खरचलेलं असतं गमावलेलं असतं काही अशा गोष्टी घडतात चालत राहत सगळ्याला तोंड देऊन हे न्यायचं असतं पुढं प्रवाहाला कधी सोडायचं नाही प्रवाह सारखा टिकून ठेवायचं कोणाच्या का मदतीने होईना पण प्रवाहाला कधी खंडित करायचं नाही। एकदा प्रवाह खंडित झाला पुन्हा तयार होत नाही लवकर सातत्य ठेवायचं आणि त्या प्रवाहातच मिसळून जायचं वेगळं राहिलं तर चालत नाही। माझी सरन्यायाधीश चंद्रचूडने एके ठिकाणी म्हटलंय प्रवाह बरोबर वाहत राहून तुम्ही प्रवाह पतितांना बाहेर काढू शकाल प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास केला तर तुमच्या वाट्याला फक्त कष्ट येतील बाकी काय यायचं नाही पण प्रवाहाला कधी सोडायचं नाही। आमच्याकडे पाथर्डी म्हणून तालुका आहे पूर्वी जुन्या काळातली गोष्ट सांगतो तिथल्या विहिरीचं पाणी त्या पाथर्डीचं एक विहीर होती त्या विहिरीचं पाणी प्यालं की माणूस येडा व्हायचा ही एका शहाण्याला माहित होत बघ सगळी पाणी प्यायची गेला पण ही नव्हता पेत पाणी अख्खं गाव पाणी पेलं त्या इडी झाली आणि ती इडी झालेली माणसं शाला खडं मारायची येडा म्हणून कळलं तुम्हाला एवढं कळलं म्हणजे परमार्थात प्रवेश झाला कटाळलं ती सुद्धा शेवटी 8-4 दिवस मार खाल्ला त्याने ह्या सगळ्या ते म्हणलं पाणी प्यायल्याशिवाय इलाज नाही असंच आहे सगळं
त्या प्रवाहात शिरावाच लागतं, पण प्रवाह चांगला असला पाहिजे. ते जर बिघडलं तर किंवा त्या प्रवाहाला दिशा नाही व्यवस्थित मिळाली तर नाही चालत. तिथंच मग कुठतरी आखडून बसावं लागतं, असं पिचड म्हणला. जाता जात सांगितलं गेलो पण काय फायदा झाला नाही. जीवन असंच आहे मायबाप, जगायचे सुंदर जीवन आपल्याला. माझी विनंती आहे आपल्या सगळ्या 10 मिनिटं तरी 24 तासात खळखळून हसत जा. हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, अटॅक येत नाही, शुगर वाढत नाही, टेन्शन संपून जात. आवाज वाढू नको, माझा तसाच आहे आजच्या दिवस चालणार आहे. तुझ्या वाढवल्याने हे काय, हे मुळातच हे अँप्लिफायरच खराब झालाय, तर तुझा माईक काय करेल. काय बोलतोय मी आपल्याशी. आनंदी राहायला शिका परमार्थामध्ये. घरी दारी कुठे असा प्रसन्न राहा, हसतमुख राहा. 10 मिनिटं जर खळखळून हसलात तुम्ही, 1 मिनिट आयुष्य वाढत. हसण्यासाठी क्लब आहेत पुण्यामध्ये. 5-5, 10-10 हजार रुपये महिन्याला फी भरावी लागते त्या क्लबची, नुसते हसण्यासाठी. काही माणसं आयुष्य हसत नाहीत. मला भयंकर दुःख होत. गंभीर राहतात, दांडारल्यासारखी. तुझ्यावर कत्ती आला का नोकरी मावा पडला, काय झालं काय तुला. कीर्तनाला आला म्हणजे काय महाराजाच्या दशक्रियेला आला. काय जीवन आहे. या जगण्यावर, या जन्मावर शतधा प्रेम करावे. कशाला या महाकवीने सांगितलं. माझ्या आया बहिणींना सुद्धा विनंती, प्रसन्न राहा, हसतमुख राहा. लक्ष्मी नांदते घरात. या घरातली गृहिणी स्त्री हसतमुख आहे, लक्ष्मी वास करते, तिथं नांदते लक्ष्मी. काय म्हाताऱ्या काय ह्या सारख्या चेहरा पडलेल्या. बंगल्यात जरी राहायला आली तरी मेलय बलग्यावर दिवस काढले. आता काय मातीत घातले म्हणजे तूप लावलेल्या चपात्या खाती पण हुलग्याची आठवण ठेव. असल्या म्हाताऱ्यात चास कमांकडे न्यायला पाहिजेत. काय करायचं, चांगलं चाललंय, मस्त चाललंय. कशाला कुठं ना माणसाकडे मला अजिबात नाही आवडत असत. बेकार धंदा. माझ्या आया बहिणींना प्रसन्न राहायचं, हसतमुख राहा. नवरा दमून आला, कष्ट करून आला, काम करून आला, सर्व्हिसून आला, घरी आल्यावर गड्याची काय पेक्षा. पत्नीने हसात 1 ग्लास पाणी दिलं तर नवऱ्याला टॉनिक मिळाल्यासारखं होतं. पण त्याने रेंगाळून पेंगाळून बसायचं. अगं पाणी भरलाय की हंडा. त्याला वाटतं विदर्भात जाऊन आत्महत्या करण्यापेक्षा हंड्यात केलेली परवडते. साधं जीवन जगता येत नाही. स्वर्ग मोक्ष हे नाही लांब. आमचं वारकऱ्यांचं तत्वज्ञान महाराज लगेच्या लगे कळतं काय. गटन मटन पटन रज्जून सरपंच स्थानून पुरुषन शोक्तीन रजतन सत ख्यातीन असत ख्यातीन अनिर्वचनीन अज्ञानन आवरणन विक्षेपन परोक्षन अपरोक्षन शोकनाशन आनंदावाप्तीन पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा सांख्यन का नदन गौतमन. तर गडी घरी जाते ना सगळं कळत असतं. ही साधी फिलॉसॉफी. एखाद्या वेळेस सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन कळेल मायबाप. पण वारकरी कळण्यासाठी वारकरीच व्हावं लागतं मायबाप. वारकरी व्हावं. तुकोबाराय म्हणतात काही नाही झालं तरी चालेल, झाला तर वारकरी हो. Oh,
महाराज म्हणतात काय हो न झालाच तो वारकरी हो, बाकी काही झालं तरी ते काही असं अक्षय अभंग अविनाश नाही. सत्ताधीश झाला, सत्ता टिकून राहायची शक्यता नाही. संपत्ती मिळाली किंवा मिळवली, चांगल्या मार्गाने नाही मिळाली, जरा विकृत मार्गाने मिळाली तर देश सोडून जावं लागतं. देशात राहता येत नाही असं मल्ल्या म्हणला. काय संपत्तीला करायचं, सगळं राष्ट्र इथं, जन्मभूमी इथं, एकट्याने बोंबलत फिरावं लागतंय. ते मी लपून छपून अवघड आहे. काय करायचं संपत्तीला? सत्ता आहे, सौंदर्य आहे, किती काळ राहत असत. जिने पान खाल्ल्यावर कंठातून उतरताना लाल असा रंग खाली पाईप मधून एखाद्या प्लास्टिकच्या जातोय, असं कंठात दिसायचं. बाजीरावासारखा योद्धा सुद्धा जिच्या स्वरूपावर भाळला नाही बा. एवढी मोठी भीमा नदी, महापूर आलेला, पण त्याच्यासाठी त्यांनी त्याच्यात उडी टाकून पैल तीर गाठलं माय बाप त्या मस्तानीसाठी. काय बोलतोय, ती मस्तानी नष्ट झालं, सौंदर्य राहत नाही. सौंदर्य असो, सत्ता असो, संपत्ती असो, कला असो, गाणं असो, वाजवणं असो, इतिहासाच्या पानावरच अक्षर लिहिली जातात. इतिहास होतो त्या माणसाचा. हे सगळं खरं आहे, पण ही पुनरावृत्तीची साधनं आहेत. या जरी कितीही मोठ्या कला, ज्ञान असलं, संपत्ती असली, सत्ता असली, हे टिकून राहिलंच असं नाही. मी परत येईन, केस सुद्धा आला नाही परत. कसं आहे नसतंय तसं. पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. 2.5 वर्ष मिळत होती घ्यायची. 2.5 गेली, 5 गेली. लाव बुका आम्हाला घोटाळा झाला. मग ही आता सध्या दिसली मजेत, तर ही बी मजेत आहेत, अशातलं काही बाहेर नाही. हे सगळं विकृतच चाललंय राष्ट्रच. काय का असं मी कशासाठी बोलतोय तुमच्याशी? प्रवाहाला सोडलं ना आपण एकदा की नाही चालत. सगळ्यात मोठा जो प्रभाव आहे तो भगवान भोलेनाथ आणि जगन्माता पार्वती पासून हा प्रभाव सुरू झाला. हा प्रवास सुरू झाला. त्या प्रभावाचा आदिनाथ उमा बीज प्रगट मच्छिंद्रा लाधले. माशाच्या उदरात लपून कवी नारायणाने मच्छिंद्रनाथाने हे तत्वज्ञान ऐकलं मायबाप. ही परंपरा आली, वेगवेगळ्या परंपरा आल्या महाराष्ट्रामध्ये. तशा मुख्य 3 प्रभाव आले आहेत. एक नाथ संप्रदायाची परंपरा, दुसरी चैतन्य परंपरा आणि तिसरी दत्त परंपरा. ह्या 3 परंपरा एकत्र आल्यानंतर 4थी परंपरा चालू झाली. तिचं नाव वारकरी परंपरा, वारकरी संप्रदाय. हा संप्रदाय इथून जन्माला. त्याने जो मंत्र दिला पाठीमाग, कोणता मंत्र होता तो? हरी 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 मंत्र हा शिवाचा. ही शंकरापासून आलेला मंत्र आहे भाई. हा काय कोणी आणलेला वगैरे नाही. महापुरुष
या मंत्राने तरले, या मंत्राने उद्धारून गेले, या मंत्राने पाप नष्ट झालं, या मंत्राने पुण्याचा संचय झालं, अनादि जन्माची दुःख या पाप या नामाने गेली, या मंत्राने गेली माझे बाप. कारण काय त्याच? हा मंत्र सामान्य ते ह्याचे जे मंत्र असतात ना, कुठे इंच उतरण्याचे ह्याचे ते आमच्याकडे एक जण येत इंच उतरायला. मी त्याच्याकडे गेलो, म्हणलं मला बी सांग की, माझ्याकडे बी येते ती सुचावलेली म्हणलं. आमच्या गुरुजींनी तसं कुणालाही सांगायला सांगितलं नाही. म्हणलं मी का तितक्या लायकीचा नाही का, तुझा मंत्र आहे काय? नाही म्हणलं महाराज, पण गिरण लागतं, मग गिरणात सांगल. त्यांनी थाप मारली मला. आता ग्रहण लागायचं, मी ह्याची वाट बघ. तो सरा आला, म्हणला महाराज कशा गेलता त्याच्याकडे? म्हणलं त्याला विंच उतरायचं मंत्र येतो. काय त्याच्याकडे? म्हणलं मला बी येतोय मंत्र. म्हणून कसला? म्हणला चढवायचा. शिकू का तुम्हाला? म्हणलं तू जवळच राह. काय नको ती माणसं महाग, ज्याची गरज आहे ती बाजूला सर. ही म्हणणंच असं आहे माहिती. आता ती सापवाल्यांच्याकडे काय मंत्रात ताकद असते? कसला मंत्र? एकच मंत्र असतो. वाद्य त्यांचं ठरलेलंच असतं. एक पुंगी वाजवायला, एक डमरू सारखं वाजवा. त्या पुंगीवर एकच गाणं असतं, तनडोल. तेवढंच बसलेलं पेटते. सापवाल्याचा खेळ. आणि मंत्र एकच. एक बाहुली काळी, दात बाहेर काढलेलं, उलट केस, आणि ती फाउंडेशनात फेट असते अशी बसती, टाकून टाकली. एक साप एका टोकरीत, आणि ती बहुतांशी सापवाली खपड असतात, म्हणजे ताकदवान नसतात. काय गुण आहे त्यांच्यात कळत. आणि जुन्या पॅन्टी महाग गॅटर हाणलेलं. हे साधारण स्वरूप सांगितलं माझ्या सापवाल्या. काय गमत आहे? मंत्र एकच पाठ. काली काली महाकाली बाल बाल करो काली विद्यांकर पाव शंकर माता ध्यानंद करी सोनिक धतरी काली कोचे कला कप्पन मैं चली मणि मसान मेरे साथ भरन इल्ला घर नमाज पड़े 4 चक्कर लवे खड़ा दष्ट मुष्ट चंडा चपाटा 360 कोस करे चलो मंत्री ईश्वर बादशाह गुरु गोरखनाथ बुआ का मंत्र साचा छो कुत्र उठाना छो मला तुमच्याकडे कसं मी बी सापवलं 500 रुपये देऊन लिहून घेतला काही संग्रह करताना असंच करायला लागतो. मिळून मिळून मिळवायचंय तेच मिळायला पाहिजे. जीवन असं आहे. हा मंत्र आहे. या मंत्राची शक्ती विवेक ज्यांच्या घरी पाणी वाहत होता, वैराग्य ज्यांच्या अंतकरणात नसा नसात होत, भक्तीचा वारसा घेऊनच हे कुळ महाराष्ट्राच्या पावन भूमीत उदयाला आलं होतं. भंडाऱ्या भामचंद्र भोरड्यावरची साधना, इंद्रायणीचा निर्मळ किनारा, देवहो सारखं विदेही घाव, बोलोबा कणकाई सारखा वंश, विश्वंभर बाबा पासून 7 पिढ्या परमार्थाचा वारसा आणि मराठमोळ्या शब्दांना अमृताची गोडी, तलवारीची धार दोन्ही देणारा महापुरुष. वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचम वेद गाथ्याची निर्मिती करणारा हा महाकवी, जीवनाला पारदर्शी बनवताना, सत्य सांगताना कोणाचीही कदर न करणारा निर्भीड युक्तिवादाचा धैर्य धुरंधर वक्ता, दीपस्तंभाप्रमाणे वारकऱ्यांना मार्गदर्शन करणारा एक महापुरुष आणि जीवनाला परमार्थामध्ये झोकून देणारा एक तत्वदर्शी आणि महान भगवत भक्त, ज्याने संसारावर तुळशी पत्र ठेवलं आणि तुमच्या माझ्या सामान्य जीवाच्या उद्धारासाठी आपलं सार सर्वस्वपणाला लावलं, त्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय याने संत महात्म्याच्या समोर जे मागणं मागितलंय ते अभंगाचं पहिलं. कंठी राहू ना
गोड मागणं तुकोबर आहे. देव प्रसन्न झाल्यावर, संत प्रसन्न झाल्यावर, सद्गुरु प्रसन्न झाल्यावर काय मागावं हा आदर्श घ्यायचा. आपल्या श्रीगुरूंच्या समोर माऊलीने काय मागितलं? खळाची व्यंकटी सांडावी, दुरिताचं तिमीर जावं, विश्व स्वधर्माचा सूर्य माथ्यावर आलेला पाहायला मिळावा, जो जय वांछल तो ते लाभो. किती मागणं गोड आहे माहिती. नामदेव रायाने काय मागितलं देवाच्या समोर? अकल्प आयुष्याचं वरदान मागितलं. अकल्प आयु वरदान. कल्पना शिवू नये, अहंकाराचा लवलेश लागू नये, त्यांचं कल्याण व्हावं. नामदेवरायांचं मान अवघेचे त्रिलोक्य आनंदाने भरावं. नाथरायांचं मान तो खूप बरं मागणं मागतात. अशा प्रकारचं दान भगवंतात की माझ्या अंतःकरणात तुझा विसर कधीच पडू नये. दान मागताना सुद्धा देव प्रसन्न झाल्यावर काय मागावं, मंत्री प्रसन्न झाल्यावर काय मागावं, सरपंच प्रसन्न झाल्यावर काय मागावं, वारकरी प्रसन्न झाल्यावर काय मागावं. प्रत्येकाचं एक ठराविक गणित काढलेलं, त्याच्यापेक्षा त्याच्यात क्षमता नसते ती जास्त देण्याची, तेवढंच देईल. आता भोलेनाथ हा प्रसन्न झाला तर काय मागावं त्याला. संकेश्वर झाला एकाला प्रसन्न, माग म्हणला भक्ता काय. भक्त 12 अर्ज भरले, एक बार निवडून आल्याला पण लय चॅप्टर. ती अपक्ष होता म्हणून आला निवडून. महादेव झाला प्रसन्न, सेवा केली होती थोडीफार. माग म्हणला भक्ता काय बे. महादेव म्हटले हे म्हणला देवा न संपणार दान दे, संपलं नाही पाहिजे कधी. हुशार होतात. महादेव म्हणले पिंडीभर मुठभर तांदूळ घेऊन जा, कधीच संपत नाही. ते म्हणला मुठभर कशी काय संपत नाही, तुला काय न्यायचा म्हणले. महादेव अदृश्य झाले. त्याने गळ्यातलं उपकरण काढून पिंडीवर अंथरलं. त्या पिंडीवरचा तांदूळ वळलं की तेवढा ढीग दिसायचा, वळलं की ती मुठ भर असलेलं तेवढं तसंच राहायचं.
बारा बारा ओल्ड जणू झाल्याचं पाणी हाणतं 20 किलो जमा झालं तरी ते ढीक संपल्याला संपनाच तसाच. मग त्याने निम उपारणं फाडलं, उपारणं नेसला 2 हातावर सोडलं. माणसं कधी काय सोडत्या उपारण्यावरच होते वाटलं की तितकंच दिसाय. 60-70 किलोचं गठुडं बळाच उचालन घरी आलं. बायको लांबून हात मध्ये हे न संपणार दान. ती बाई दान कट होती. तृप्ती देसाई उचललं तिने निवृत्तीच्या डोक्यावरच वजन. असलं असतं घरात नेऊन टाकल्याबरोबर महाग वळून बघितलंच गठुड याच्या डोक्यात. देवाचं दे नाही महादेव आहे ते बोललं ना. ते गाठोडं नेऊन टाकलं की ते सरळ दमली तृप्ती. कारण अतृप्त होती ती. अख्खं घर भरलं तरी ती गाठोडी काय संपना. तर नेवरती ते लाखो वारकरी उभा राहिलं महागणीवरती. काय गुन्हा तरी त्याने असा मिळत केलाय. प्रतिपदका द्वितीय, प्रतिपदका द्वितीय, प्रतिपदेला अमखोईल द्वितीयला म्हणलं. त्या सगळ्या पुस्तकांनी लिहिलेलं त्यांनी वाचून सांगितलंय. त्यांनी तरी कुठं पदरच सांगितलं. असा काय स्वयंभूई का काय निवडते. पण त्यांनी सांगितलं ते वाचलेलं की प्रतिपदेला मुलगी, द्वितीयला मुलगा, तृतीयला मुलगी, चतुर्थीला मुलगा, असं क्रमवार. बरं हेला झालेली होती कशाला झालेली. धंदा हे चांगला धंदा आहे. सूर्यावर थुंकल्यावर त्याच्यावर जात नसतो का, तोंडावरच पडतो. हे त्याला माहित नाही. बेकार कोणालाही नाही बोलत जाऊ. काय कारण काय आपलं काय करताय ना ते. लाखो लोक आता मी दयानंद महाराज तुम्हाला मी आता आवडतोय. तुम्ही माझ्यासाठी किती प्रतिसाद देत आहे. आता माझं इकडं निवृत्तीचं कीर्तन इकड ठेवलं समजा जवळ. अहो त्याच माझं शिराळात असून द्या, त्याच उन्हात असून कुणाकडे जास्त माणसं जाते का मी मरवतोय काय. त्याच्यात ती विलक्षण शक्ती आहे. मानलं पाहिजे. कोणी नाही मानलं म्हणून काय त्याचं संपत आहे का, त्याचं ज्ञान कमी होत आहे का. ते बोलत सहज. त्याच्याकडे ईश्वराने देणगी दिली. अरे जे इकडं तिकडं फिरत होती ती 4 गट पोरं कीर्तनाला येऊन त्याच्यामुळे बसायला. किती फायदा आहे त्या माणसाचा. असेल एखादा दोष चांगला कमी अधिक गुण काय घ्यायचं ना. सगळीच औषधं गोड असतात. काही कारली बी असते त्याच्यात. गिळायचं तेवढं काय मरत होत. जाऊ द्या. ज्याच्यासाठी मी आपल्याशी चर्चा करतो ते महत्वाचं. एक आठवडा घरात नेऊन टाकलं की दुसरं हजरच. अख्खं घर भरलं. शेजारी पाजारी धावलं म्हणून ती तरी कुठं गाठोडं उचलायची घराकडे पळायची. ते नाम माझ्या कंठात राहावं ही मागणी माझ्या तो उभं राहायची. कंठातच का. त्याचं कारण आहे मेंदू आणि हृदय या दोन्हीतलं अंतर मोजलं की मध्यंतरीला कंठ येत. काय बोलतोय मी. मेंदू आणि हृदय या दोन्हीचं अंतर मोजलं की मध्यंतरीला कंठ. मेंदू आणि हृदय हे एक रूप होऊन ज्यावेळी कंठातून नाम निघतं मायबाप ते नाम परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचत. विठ्ठल
आणि शरीरामध्ये जीवामध्ये प्रेम राह. प्रेम नसेल तर काय भजन माय प्रेमाविन भजन. भजनाला काय म्हण. प्रेम संसारात नसलं, पती पत्नीच नसलं, मुलगा वडिलांचं एकामेकावर नसलं, आई वडिलांचं एकामेकाबद्दल नसलं, प्रेम नसेल तर संसार नरक आहे. प्रेम सुख देई प्रेम सुख घे, प्रेम सुख देई प्रेम सुख घे. फार महत्व प्रेमात. फार प्रेम करतो. जीव जंतूपासून तो सगळ्यांवर आणि देवावर जास्त प्रेम करत जाऊ. जितका आपण संसारावर करतो, किती चिंता वाहतो, किती काळजी करतो आपण संसाराची. ह्याच्यातली थोडीशी चिंता, थोडस स्मरण, संसाराचं जसं स्मरण करतो तसं थोडं भगवंताचं, फार थोडा वेळ 24 तास करणार. आता मोबाईल काय 24 तास चार्जिंगला लावून ठेवावा लागतो का? 1 तास अर्धा तास की पुन्हा फुल चार्जिंग होतो, दिवसभर काम करतो. तसं थोडस जरी नामस्मरण केलं आपण, पै आटा पहरा माझारी मोठे निमिष भरी दे तुझाय, मग जय जय का निमिख देखेल माझे सुख, ते तुले आरोचक विषय होईल. ज्ञानोबर आहे सांगतात, पै आटा प्रहरा माझारी, 8 प्रहरात एक सुटकी वाजवायचं आपल्या. तेवढा जरी देवासाठी प्रेमाने दिला ना, सगळं महाराष्ट्राचं ह्या कुत्र्यांनी वाटलं. असं खडसेंनी मला सांगितलं. खडसून सांगितलं. चालत राहत. कुणा कुणाला सांगावं जाऊ. आमचा राम आराम करायला लागला म्हणजे बाकीच्याच काय जेवढ्यांना कळलं तेवढ्यांना सगळ्यांना सगळं कळलं कसं काय. म्हणजे हे जीवन असंच असतं. काय आहे, नाव घेत जावं, अट्टहासाने घेत जावं, टाहो फोडून घेत जावं, प्रेमाने घेत जावं, पण ते सतत माझ्या कंठात राहावं. तो खूप बनायची इच्छा आहे. आणि प्रेम राहावं शरीरामध्ये. शरीरात प्रेम नसेल तर काही नाही, ते शरीरच नाही, ते प्रेतच आहे म्हणायचं. जे प्रेम करत नाही दुसऱ्या कोणावर, कशावरही करा तुम्ही प्रेम. पशु पक्ष्यावर करा, झाडा झुडपावर करा, आपल्यातल्या एखाद्या बागेवर करा प्रेम, पती पत्नीवर करा, मुलांवर करा. वेळ देत जा आपल्या संसारासाठी, घरातल्या माणसासाठी. काही माणसं आयुष्य वेळ देत नाहीत घरच्यासाठी. मला फार दुःख वाटतं त्याच. काय त्यांचा संसार भेटायला सुद्धा वेळ नाही आपल्याला. काय काय तर पुढे जातात, मराय सुद्धा वेळ नाही. कशाला वेळ लागतो, तिथंच मरचे ना. येळ कशाला वाटतं. माणसं बोलून जातात, त्या बोलण्यात काय तथ्य आहे, किती शाश्वतता हे माहित नाही. पण माझी एक विनंती आहे सगळं, एक आठवड्यात 4 तास 6 तास तरी आपल्या कुटुंबात एकत्र राहत जा. मुलांना कुठे फिरायला घेऊन जा, पत्नीशी प्रेमाने बोलून तिलाही कुठं तरी एखाद्या देवाला तीर्थाला घेऊन जा. आयुष्यभर ती चुलीपाशीच राहिलं पाहिजे. तीच पोरं तीच हे बंड करून उठार नसलं जर तसं करीत घडीत काहीच नाही.
काय किती वर्षे गुलामगिरी वगैरे. टावेल सुद्धा बाथरूम मध्ये नेत नाही एक एक तिथून आरडणार अगं टावेल सर तिने पोत टाकाय पाहिजे त्या बघा टावेल मला हे का हे टर्की म्हणायचं. काय एवढं सुद्धा घेऊन बाईला जात नाही तुझा काय जीवन आहे. साहेब मी तुम्हाला सांगतोय नाही बापू भगवान भोलेनाथाला सांगू अजून 100% मी माझ्या पत्नीला धुवू दिले नाही. माझे कपडे सुद्धा अजून कोणाला नाही. माझ्यात इतकी ताकद नाही का मी माझे कपडे धुवू शकत नाही किंवा माझं स्वतःच एवढं करू शकत नाही. दुसरे काही गुलाम आहेत का आपले मायबाप. का सेवा करायची. काय तुझा अधिकार काय लायकीचा आहे तू सेवा करायला. तू ज्यावेळेस थकशील विकलांग होशील तुला उचलत नाही हातपाय त्यावेळेस जरूर सेवा कर. पण तोपर्यंत नाही मला नाही आवडत. मला आवडलं नाही ते जीवनात कधी स्वयं राहत. आणि मंदिर सोडून आयुष्यात कधी दुसरीकडे झोपलो नाही. कोणी सांगितलं पाहिजे कोणी म्हणावं की दयानंद महाराज आमच्याकडे मुक्कामाला होते. त्यांना माहिती आहे गड्यांना सगळं. हा मंदिरातच संध्याकाळी किती मुक्काम कुठेही झाला. मंदिर शाळेचं एखादं वरांडा असेल आणि सकाळी 2 बादल्या घ्यायची. किती सोपं का. कुणाला उपद्रव करतो. आणि महाराज त्याला पाय तोड सोफा त्याच घराने हाना ना काय बराची करून आला का खड खाल्लं का सडकाचं काही खडी फोडली भेटेली तुझा हातपाय दुखायचं रोग काय आला काय सेवा कशामुळे घेतात हे मलाच काही कळलं. किती वर्ष मी आता 43-44 वर्ष झाले कीर्तन करतोय पण माझ्या लक्षातच आहे नाही. माझं कधी डोकं दुखलं नाही लहानपणापासून. जन्मल्यापासून कधीच पोट नाही. दुसऱ्याने ज्यादा खाल्लेलं पाहिल्यावर सुद्धा दुखलं नाही. काही तसं सुद्धा दुखत किती खातोय. आता सार्वजनिक मध्ये नाही खायचं तर कुठं खायचं. काय ठेवलंय भांगार झालं राष्ट्र सुद्धा काय राहिलं नाही. जाऊ द्या. हे सगळं मी का बोलतोय आपल्याशी. देवाशी मागताना प्रेमाने बोलत जाऊ. देवाशी चर्चा देवाशीच हितगुज देवाशी संवाद देवाशीच भांडायचं. हसू रुसू याशी करू गदारोळ हे सगळं करायचंय ते देवाशीच करायचं. वाद घालायचा तो त्याच्याशीच घालायचा. संवाद करायचा त्याच्यावरच रागवायचं त्याच्यावर प्रेमही त्याच्यावरच करायचं. पण हे करण्यासाठी ते अंतःकरणातून निघावं लागतं. अंगातून सर्वांगातून प्रेम निघालं पाहिजे. जशी शेपूची भाजी खाल्ल्यावर गुलाबजामुनची ढेकर येईल का. अंतरीचे दावे स्वाभाविक बाहेर आज जे आहे तेच बाहेर निघणार ना. तू आतून प्रेम निर्माण झालं की सगळ्या शरीरातून निर्माण होतं मायबाप. एकदा फुल उमललं की सुगंध जसा भोवतानी दरवळायला लागतं त्याचं मायबाप तसं प्रेम हृदयातून निघालं पाहिजे. देवाला तेवढंच आवडतं आणि तेच माग नाही तो कोबरायचं. अंगी भरून या मला दुसरं काही नको एवढंच दान मागतात. ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान
विनंती करतात, अशा प्रकारचं काही एक छोटस दान मला द्या. मी आपल्याला शरण आलो आणि पतित होऊन आलोय, म्हणजे नम्रपणाने आलो. पतित ही एक अवस्था आहे, खचलेला, परिस्थितीने गाजलेला, प्रारब्धाने फार सगळं छिनून नेलेला, म्हणजे असा जो विकलांग झालेला माणूस आहे त्याला पतित म्हटलं जात. आणि तो पतित हा जो आहे तो परमात्मा पतिताला पावन करणार आहे. पतित पावन परमात्मा आहे. त्याच्यामुळं संत हे आपली नम्रता या वाक्यातून प्रकट करतात. पतित 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 परिमी त्रिवाच्या परी तू आपल्या सत्य मज करावे सरते. अपराधाचा केलो तुका म्हणे काय वाक्य ती पतित महत्वाचं. मी तो अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. ही लक्षणं तुकोबरायची होती का? नाही माय बापा. ज्यावेळी प्रतिनिधित्व करायचं असतं त्यावेळेस सगळ्यांचे दोष गुण आपल्यावर घेऊन देवाच्या समोर यायचे, मग मजा येईल. देवाला आवडतो तो भक्त, कारण तो पतित पावन आहे. तुम्ही त्याच्याकडे आलात, संतांकडे आलात तर ते देतात. काय देतात? त्यांचं देणं कसलंय? या संताचे देणे कल्पतरुहुनी दुने परिसा परिसा गाद देणे चिंतामणी ठेंगणा म्हटलंय तुकोबराज. या पर देणं परिसापेक्षाही जास्त. परिस म्हणजे खडाय, म्हणजे मी पाहिलेलं नाही. इकडं कशाला बॉम्ब बोललो असतो. परिस म्हणजे लोखंडाला लावलं की तुम्ही बघित तुम्ही पालत परिसच भेटायचं. फार पूर्वी पाठी मग परिसा भागवत नावाचा एक पंढरपूरला रुक्मिणी आई साहेबाच्या मंदिरात भागवत सांगणार कथेकरी होता. त्याला आई साहेबांनी परिचय दिला होता. नामदेवराय कीर्तन करायचे विठ्ठल मंदिरातून, हा रुक्मिणीच्या मंदिरात भागवत सांगायचं. एके दिवशी दोघांच्याही बायका नदीवर धुवायला गेले, गाठी पडल्या. दोन महाराज लोकांच्या चर्चा चालू झाली, तुझं कसं काय चाललंय? हे नामदेवराज बायकोने माझा नवरा विठ्ठलाचं भजन रात्रंदिवस करत पण काय देत नाही. हे भिकारी मागणार आणि ती देणार बी दलिंदर म्हणजे दोघा बी काहीच नाही. आम्ही मेलो म्हणजे इथं लिथल करून टाळ झेजलं पार आमच्या घरात. दगडाचं सुद्धा फुटलं पण काय देत नाही. इतका कंजूस देव असतो काय. ती बाई तिला सांगत होती, म्हणजे माझा मालक लक्ष्मीची पूजा केली त्याने रुक्मिणी आई साहेब. परीस दिलाय. ती म्हणली परीस म्हणजे काय असतं? काग म्हणले लोखंडा लावले सोन होत. देते का 2-3 दिवस उसना? आता उसना द्यायला ती काय मीठ आहे का पीठ आहे पळी भरते आलंय का काय? उसना द्यासारखी वस्तू आहे का? पण लईच उदार माणसं त्या काळात. मला कधी आश्चर्य वाटतं या गोष्टी. ती म्हणजे ये घरी, मी 2-3 दिवस तुझं बी चांगलं करून गेले. परिसा भागवताच्या घरी नामदेवरायाची पत्नी, त्या बाईने दिलं ना परीस. काय अवघड आहे त्या काळातल्या माणसाचं. मला वाटतं कधी नाही, ती वेगळंच होतं वातावरण त्या लोकांचं. घरी आली तर लोखंडच नाही, त्याला दरिद्री म्हणायचं. परीस मिळून नाही करायचं काय, लोखंडच नसते कशाला लावायचं. तवा होता जुना, त्यालाही भोकं पडलेली. नाही जाळ खाऊन भरत्या भाकरी ठोकून घासून ते खोलगाटा झालेला. ते काय डोसा बनवायचा तवा सरळ राहिलेला, वाकडा खाली बघ. त्याच्यातलाच एक 2-3 तोळ्याचा तुकडा मोडला त्याने दुमतून. त्याला लावला परीस की खटकून सोयला झालं की तेवढं मोल्डर सामान सुमान आणून भारी स्वयंपाक बनवून. चांगल्याचीच घरची मुलगी होती ती. दामू शेट्टीची सून होती ती, नामदेवरायाची पत्नी.
तिचं म्हणजे एवढं ऐश्वर्य होतं तिथं. 300 गावची जहागिरी होती बापाला त्याची. त्याचं वर्णनच आहे. देव ज्यावेळेस लग्न जमवायला गेले कुणाचं, नामदेवराज, त्याच्या वर्णनच आहे त्याच. पायी विजा रांगरखा वर मोत्याचा तुरा पागोट्याला जोडा रत्नाचा शोभे त्याला हाती सुवर्णाची काठी गळ्यामध्ये कंठी हिऱ्याची अंगठी बोटाला झालर मोत्याची भोंगडीला गुमास्ता झाला बेदर नगरीला होता एक सावकार पेठेला त्याचं नाव बाबूराव शेठ कारकून 60 जमा खर्च करती बाजूला आणि 900 गावची जहागिरी त्याला. देव गेले त्याच्या कचेरीला राम राम केला. काही जण बात्या जोड्याला काही जण गोंगलेले. एक म्हणला कुठला कोणतरी विचारा. त्याने विचारला आपण कुठले कोण, याने पत्ता सांगितला. आम्ही पंढरपूरचे. थेट नाव विठू शेठ गुमास्ता दामू शेट्टीला नामदेव पोटी पुत्र त्याला मुलगी द्या मालकाला. म्हणजे चाकला शेठ जण ते म्हणलं ही तर मुनी म्हणजे गडी मालक कसला असं. आता तिथं काहीच नव्हतं. आडात गुळवणी झाडाला करंज्या. 3.5 बिघ्यात आमची मका. दारी कुत्र्याचं नाव मानिकान अण्णा वाचून मेल्यात बायका. काय काही नाही, बेकार परिस्थिती होती ते. पण देवाने मात्र त्यांची लाज राखली नाही. ते लक्ष्मी त्या घरची मुलगी ती. त्याला काय स्वयंपाक भारी सुंदर. नामदेवराव कीर्तन करून आले तो वाढलं जेवण. ते घमघमाट पदार्थाचा पाहिला त्या गाड्यांनी रोज असलं नसतं ना आज कसं काय. ते म्हणला ही कुठून आले. ते म्हणले मी चोरी बिरी काय केलं नाही, कुणाचं उसणं नाही, काय नाही, कामात आणल्याला गेलं नाही. परिसा भागवताच्या बायकोनी परिस दिलाय. तव्याचा तुकडा तोडला 10 तोळ्याचा मोडून हे आणले. आता राह जेवण झालंय तुमचं की तवा घासायच्या ऐवजी ह्याला परिस लावते. सगळं सोनं झाल्यावर तवा अख्खा मोडते आणि 2-4 मन लोखंड आणते घरात आणि त्या सगळ्याला लावते. मग तुम्ही कुशाला इटल करणार तर काही करा, काही कमी नाही आयुष्यभर. ते म्हणला कसला परिस असतो. दिला त्या बाईने. त्याला विश्वास होता ना. दारला असा फेकला तिथून ते डावातच जाऊन पडलं पाणी. चंद्रबागेची आरडली बाई. आता आरडायची नाही तर काय. ती काय साधी वस्तू फेकली असती का काय, कुठं मिळते का ती. आरडल्यावर शेजारीने पळत झाली. ती म्हणजे काय झालं. माझ्या नवऱ्याने ती परिसा भागवताच्या बायकोन परिस दिलेला नदीच्या डावातच फेकून दिला. तो ती बाई उगच आरडली. आता हिचं काय नुकसान नव्हतं काय. त्या दुसऱ्या आलेल्या बाईच ते आरडले. 2 बाया आरडायला लागले की 4 धावल्या शेजारच्या. बघता बघता 5-25 बायाचा घराटा पडला. रडायला लय हुशार जात. कारण असं नाही तर नसतं. काही नसलं तर आतूनच हुशार झाला निवडला पाडत. देवा शपथ त्याच्यातलं एक नवा पैसा सुद्धा त्या रडल्यातला कारण. काय रडण खोटं रडायचं मोठं. आमची आई मेली गेल्या वर्षी. ती आमच्या बहिणी लांब दिलेला आहे. मी काय रडलो नाही. आमच्यात नाही तर रडत समाजात. दयानंद महाराज 7-8 जिल्ह्यात प्रसिद्ध महाराज भेटायला आमदार खासदार मंत्री. मी हसत स्वागत करायचं त्यांचं. त्यांनाही कळा ना की आई ह्याची मेली का दुसरी. त्यांच्या बहिणी लांब दिलेली बहिणी विटा सांगली मिरज इचलकरंजी तिकडं पोरी यायला 5-6 तास लागला. आल्यावर गाडीतून उतरल्यावर काय आरडले म्हटले आई माझ्यावर बोल. म्हणलं कान फाडा. आता बोलत असते काय. 6 तास झाले गेले. 12 पुढे जळालं उदबत्याचं. आता कशाची बोलते. तोर बायको आली की नाकावरच बघतो. म्हटल्याबरोबर मी म्हणलं बघ एका भुक्कीत नाशिक त्रिंबकला नाही. मला साईटला घेऊन म्हणते
माणसात तसा असतो. माणसाने बघावं म्हणून ही आमची जात रडत. ही माझ्या घरचं ऐकल्यावर तुम्हाला बरं वाटलं असं नाही का? सगळं एकट्याच्या घरचं सांगतो का मी? इतका बावळट नका बोलू. त्या जनरल वार्डातल्या कथा आहेत बाबा. ह्याच्यात तुमचा बी नंबर आहे, तुम्ही फक्त बोलत नाही. आजोबाला सांग थोडी जागा द्या. नाही वेळ बस. वयस्कर माणसाला लहान मुलाला गिराण नाही पाळलं तरी पतित शरण. अशा प्रकारचं काही दान द्या की मी आपल्याला शरण. काय या कारणासाठी तुम्ही ही माझी विनंती ऐकाल अशी आशा बाळगा. तसं नसलं ऐकत तर तुमच्यासाठी अभंगाचं तिसरं चरण. भरत होता वाजवायला मला पठाडे. जगल्यांच्या आश्रमावरच कीर्तन होतं माझं. भारी. तू लय चांगली तयारी केली. मस्त. तुला शुभेच्छा. लहानायचं दाख दे दाख माझी अशी आनंद असते. चांगली कला आहे. जेवढी जोपासाल जितकं जास्त रियाज कराल तेवढं सांगते. एकच वाक्य माझं लक्षात. तव्याला जिकडून जाळ लागतं खाल्ल्या बाजू ती बाजू भयानक काळी खरं असते. पण संतांचं वचन असेल तो जरी तवा सारखा घाशीत राहिला एखाद्या दगडावर फरशीवर तर तव्याचा जाय बुरसा मग तो सहजच होय आरसा म्हटलंय. त्याचं नाव रियाज आहे. काय बोललो मी तुम्हाला? त्याचं नाव रियाज. इतका रियाज केला पाहिजे. घासू 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 घासू. आणि बाप्पूचं नाव टाकून घेऊनच थापला पाहिजे. कोणाच्या बाप्पूचं? शंकर बाप्पू आपे गावकराचं.
ठोका टाकून वाजून आले बघितले मी. बापूने असा पकवाजाला हात लावला आणि माग वळला तरी पांग वाजायचं. जादूगर राष्ट्रपती पदक विजेचा तेवढाच गडी ठरला आमचा. गंमत आहे म्हटले तुलाही मिळत. अनेक शुभेच्छा. मी गुणीजनाची कदर करतो. ही पोरं माझ्याकडं हे सगळे पोरं म्हणतो मी ह्यांना पोरांचं बाप झाल्यात पण 10-15 वर्ष 20 वर्ष ही 7 महिन्या 15 दिवसात 2 महिन्यात तर निश्चित गाठ पडती कुठं ना कुठं तरी कार्यक्रमात. अजून एक म्हातारा जाते तो ती पाठीमागच्या उठून उभा करा नुसतं उठून उभारा नसतं थोडं. सगळ्यांना हात जोडा. हे आमच्यातलं जुनं भजने खोड आहे. गोड आत्ता सुद्धा चाल म्हणायला लावले असते म्हणजे थकलं वय झालं म्हणून जिद्द आणि निष्ठा परमार्थावर या माणसाची अशी माणसं होती म्हणून आपण आज आहेत. त्यांनी टिकून ठेवलं तीच मायबाप. कसलं काय नेवळाकडे साबड त्यांना कळत नसेल हा यमन कल्याण आहे, ही भीमप्लास, ही बागेश्वरी, ही आसावरी, ही जीवनपुरी, ही दारवारी कारण आहे, किंवा मालकोंस आहे, ही तोडी भैरवी. त्यांच्या काळात अशी पद्धत होती ती. त्या निमोनियाची चाल म्हणा कळलं तुम्हाला. नाही तर वडगावची म्हणा. त्या चालीला त्या गावातल्या जी प्रसिद्ध चाल तो रागच असायचं. त्यांनी ते वशिलेलं असायचं. त्याला रागाचं नाव माहित नव्हतं पण त्याच म्हणायचं वडगावची चाल म्हणा, निमोनियाची नाही तर नाहुरेची म्हणा, नाहीतर खाली कुठेतरी एखाद्या पिंपळसोटीची म्हणा असं ठरलेलं असायचं. हे गंमत आहे. आणि ते त्यांनी टिकवलं भजन आतापर्यंत. त्याच तसल्याच येडे वाकुडे गायन परी तुझाच म्हणून मी भगवंताला प्रार्थना करते अशा माणसांना भगवंताने आयुरारोग्य संपन्न आयुष्य द्यावं आणि त्यांना शेवटपर्यंत शरीराने साथ करावी. आणि भगवंताचं नाव तर त्यांच्या मुखात आहेच आहे मायबाप. म्हणून अशा संतांच्या पायावर मी डोकं टेकवतो. कशासाठी का संताचे पायी ठेवितो वेळोवेळा तोही वेगे आणावा तो हरी मजतीना ते. कशाने येतो तो हरी? फक्त नामस्मरण आणि कोणत्याही ठोपर
मला नव्हतं माहित तुम्ही ह्यांचं पाहुणं आहेत मग. आप्पासाहेब जळगावकर सर हिंदुस्थानातला नंबर 1चा हार्मोनियम वादक होऊन गेले आप्पासाहेब जळगावकर. रविशंकर पासून जसराज पर्यंत, भीमसेन जोशी पासून बाबूजी पर्यंत सगळ्यांना हार्मोनियमची साथ केली त्या माणसाने. जबरदस्त व्यक्तिमत्व होता. मुलबाळ नव्हतं काय नाही. 2 पोरं मी त्याच्याकडे शिकवली, 30 दत्तक झाली. मी राहिलो मोकळं. त्यांनी आयुष्य काढलं त्या मुलांनी. सुरेश फडतरे म्हणून नाव आहे त्या मुलाचं. जीवनात कला घेतली त्या मुलाने. आज कलेचं वारसदार व्हायचं, संपत्तीचं वारसदार होऊन काय काम मागते झालं तीच कला. म्हणून ज्या साधू संतांनी हा विचार आपल्याला दिला त्यांचं एक वेळ प्रेमाने भजन करूया. ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगतात. कंठामध्ये नाम सतत जर राहिलं तर तरे म्हणजे तरुण जाता येत, आणि एकदमच एक सारे त्याला विलंब लागत नाही. काही काही गोष्टी साधन उशिरा मिळतात, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या झटक्यात मिळतात. आणि नामा इतकं लवकर तरुण जाण्याचं दुसरं साधन नाही, मोक्ष मिळवण्याचं दुसरं साधन नाही. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष भोवतांची वैष्णवांचा माल खरा तुरा वस्तुशी. एकदा मुखात नाव आलं की मोक्ष. फक्त श्रद्धा पाहिजे तेवढंच. आणखी 3 मिनिट राहिले तेवढी घेत. ओव्हर टाइम काय करीत नाही, त्याचं काय ठरलेलं नसतं काय.
आणि माणसाने टायमात असा सगळं. मी बागायदार आहे मोठ, निवड दलिंदर वगैरे नाही. 20 एकर बागायत आहे मला, चांगली शेतीवाडी चांगलं आहे. ते एक गडी लावला होता काम करायला त्या हातामध्ये ज्वारी बांधायला. त्याला म्हणलं काय रोज चालू आहे? ते म्हणलं 450 रुपये बाकीकडे चालू आहे. म्हणजे 500 रुपये रोज तुला देईल, पण 8ला यायचं आणि 5ला जायचं. येताना 9:30ला आला. मी म्हणलं तर 8ला बोलेन 9:30ला, मग जाऊ का माघारी? म्हणलं आता आमच्यातून माघारी गेले होतो मग लय बेकार धंदा, आम्हाला लय लांछन आहे. तू आधीच माणसं मिळणार, लाग म्हणलं धंद्याला. लागला धंद्याला. ते 5ची बोली सुटायची 4लाच निघाला माघारी. मी म्हणलं असं असतो येताना उशीर केला तुम्ही, असं कसं काय? त्याने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. ते म्हणलं येताना उशीर झाला, जाताना कशाला करू? म्हणलं माळ असली तर घाल मला, म्हणजे मला कधी कधी खंत वाटते लोकांनी. किती बुद्धी कोणी माणसं फायद्याची बुद्धी उपयोगाला आणली त्याने. श्रद्धा महत्वाची. तुकोबारायने गाथा लिहिला, विरोध झाला. गाथा लिहून तयार झाल्यावर सगळं गाव पाटील विरोधात गेलं. शेवटी गावातले सगळी लोक जमा झाली. तुकोबारायकडे आली, म्हणली महाराज ते कुठे गाथा? म्हणली घरी. तिथल्या सगळ्या वह्या एका आठवड्यात बांधल्या, तुकोबारायच्या समोर आणून मांडल्या. त्यांनी मांडल्या नाही, आपटल्या. प्रेमाने असत्या तर मांडल्या असत्या, पण विरोधातलं गडी ते आपटलं. हे तुम्ही केलेलं पाप आहे, तुमच्या हाताने इंद्राणीच्या डोहात बुडवा. तुकोबारायच्या डोळ्यात असं आले. नामदेवरायचं 100 कोटीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 96 कोटी अभंग नामदेवरायांनी लिहिले. 4 कोटी उरलेले ते लिहिण्यासाठी मी अवतार घेतलाय. आणि हे लोक पाप म्हणते त्याला. आयुष्याची कमाई ती काय 1-2 दिवसाची साधना होती का काय? भगवंताचं चिंतन करीत तुकोबाराय गाथा घेऊन निघाले. कोणतरी म्हणलं तसं बुडायचं नाही, दगड बांधा. एक जण दगड आणाय गेलो, हसला दगड त्याच्याकडे बघ. का म्हणला कुठं चाललोय मला? ते म्हणले तुला गाथ्याला बांधायचे. ते हसला दगड. ते म्हणला का हसतोय? अनंत जन्माची माझी पुण्य म्हणून गाथ्याचा स्पर्श मला होतोय म्हणला. हे त्या काळातल्या दगडांना कळत होत. ही बऱ्याच दगडांना कळणार. काय गंमत आहे. दगड बांधला आणि ते पाण्यात विसर्जन केलं. बुलढण आहे ते. आता प्रमाण नको, आता सरळ सांग. पाण्यावर जशा लाह्या तराव्या तशा तरल्या. जळी दगडा सहित दारेल्या जैशाला 13 दिवस तुकोबाराय उपाशी राहील. अन्न पाणी घेतलं नाही, वाया बुडवल्या. भगवंताने पंढररायाने ते ग्रंथ आणून तुकोबारायच्या हातात लोकादेकच दिला. ग्रंथ घेऊन घरी आले. महाराज आनंद झाला होता महाराजांना. पण याने ती पुस्तकं वह्या ज्या होत्या लिहिलेल्या वह्या त्या व्यवस्थित नव्हत्या, खालीवर झाली होती पानं. तुकोबारांनी क्रमवार पानं लावत लावत आले. त्यांच्या लक्षात आलं की 2 पानं ह्याच्यात नाहीत या ग्रंथामध्ये. त्याने मुलांना विचारलं काशी विठोबा भागीरथी याच्यातले एखादं पान घेतलं का तुम्ही बाळांना? ते म्हणले नाही बाबा, आम्ही नाही याला हात लावला नाही. मग जिजाबाईला बोलवलं. आवली म्हणायची प्रेमाने. आवली इकडे आल्याबरोबर ती म्हणली का महाराज याच्यातली 2 पानं नाहीत. आपण कधी मी इकडे तिकडे गेलो घेतली का? कुणी नेलेली तुम्ही पाहिली का? तर ते हसली बाई. ती म्हणली का हसता? मीच 2 पानं काढून घेतल्यात. कुठे आहेत? ते म्हणली कमरेवर खोसल्यात. तुकोबाराय हसले तिच्याकडे बघून. अक्षर शत्रुबाई लिहिता वाचता येत नाही, कशाला घेतली असत्याल पान? ते म्हणले तुम्ही कशाला घेतल्यात पानं ही, आणि कमरेला कशामुळे खोसली? जिजाबाई सांगायला लागली महाराज या पानात इतकी ताकद आहे. 13 दिवस ही पाण्यात पानं होती. ओलं झालं नाही, त्याला बांधलेलं कापड ओलं झालं नाही, त्याच्याबरोबर लावलेला दगड सुद्धा पाण्यावर उतरला. एवढा मोठा पाषाण. याच्यात इतकी ऊर्जा आहे, ताकद आहे या पानामध्ये. म्हणून त्याच्यातली 2 पानं मी घेतल्यात. पण कशामुळं? म्हणली मला विहिरी बारो पाण्यात जावं लागतं. मी जर घसरून पडले कधी विहिरी बारवत तर ही पानं मला तारल्याशिवाय राहायची नाही. माय बाप तारल्याशिवाय. इतकी निष्ठान श्रद्धा असते ना, देव लांब नाही तुमच्यातच प्रगट होऊन तुम्हाला
आनंदात ठेवीन मायबाप. आपण आम्हाला बोलवता प्रेमाने, जीवन जगायला शिकवत. आपला हसत खेळत साधे शब्द आहेत माझे, असे अवघड नाही, खोचक आणि नाहीच न कळण्या इतकी साहित्यिक भाषा न वापरता तुमच्या बोली भाषेमध्ये हे नामसंकीर्तन करण्याची माझी स्वतःची एक वैयक्तिक शैली ती. तिची कॉपी वगैरे कोणी करत नाही, काय नाही. माझी बऱ्याच जणांनी प्रयत्न केला कीर्तन करायचं, त्यातलं चोरायचा. ह्या सालू मालूला काही सापडलं नाही, दररोज नवं असतं. मला जसं सुसन तसं मी सांगतो. म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो, माझ्या आया बहिणींच्या पायावर. भगवंताचं नाव घ्या, तुळशीला पाणी घालीत जा. पाणी घालताना मुलीला बरोबर नेत जा. मुलीला भरपूर ताकदवान बनवा. दही दूध लोणी तूप खाऊ घालीत जा, फळं खाऊ घालीत जा मुलींना. आपली मुलगी रानावनातून एकटी दुखती यायची, कुणी वाकड्या नजरेने तिच्याकडे पाहिजे तर एका बक्कीत त्याचं नाशिक त्र्यंबकला नेलं पाहिजे त्या पोरीला. इतक्या ताकदवान पोरीची गरज आहे. मग एक मराठान लाख मराठान कुटाणान भानगड नाही. 2 मुली झाल्या हिंदुस्थानात. एका मुलीचं नाव साक्षीने, एकाचं सिंधू होत. ऑलिम्पिकला 450 खेळाडू गेले. ह्या 2 मुलींनी सुवर्ण पदक आणले आणि हिंदुस्थानाची मान उंचावली. मायबाप, हिंदुस्थानाची शान राखली ह्या 2 मुली होत्या म्हणून. साक्षी 65 किलो गटात कुस्ती खेळत होती. शेवटच्या 10 सेकंदात कुस्ती केली ऑलिम्पिक मध्ये. किती पैसे मिळाले असतील त्याला? 9 कोटी रुपये हरियाणा सरकारने दिलं बक्षीस, 22 कोटी रुपये इतर बक्षीस. 31 कोटीची मालकीन झाली. किती सेकंदात? 10 सेकंदात. 47 वर्ष झालं कंबार बांधतो. कशाला मेळ लागला. असले एक मुलगी जन्माला आली भूमीत, येणारच या महादेवाच्या कृपेने. तर तुमचंच काय, पण हिंदुस्थानाची मान उंचावेल मायबाप. तशा प्रकारचे संतान आपल्या पोटी जन्माला यावा हीच भगवान भोलेनाथाच्या संकेश्वराची प्रार्थना करतो. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.